मित्रांनो, समोरचा आहे मनोरंजन बालेकिल्ला, खाली आहे भैरवनाथाचं मंदिर आणि इथून चढाई करत आपण साधारणतः अर्धा पाऊण तासाची चढाई आहे. इथून आता या वाटेने जाऊन हे इथं समोर श्रीवर्धनचा बुरुज आहे. तर आपण पाहूया, जाऊया पटपट. 6, 6:30 वाजले असतील माझ्या अंदाजे. श्रीवर्धन तटबंदी दिसते आपल्याला आणि खाली सगळा काळा खडक आहे. मित्रांनो, आपण थोडंसं वर आलेलो आहोत. तर इथं दोन्ही पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता. तुम्हाला थोडं जवळून दाखवतो मी. पाणी यामध्ये खोल गेलेलं आहे. पलीकडच्या टाक्यामध्ये पाणी दिसते. तर आपण इथे जाऊया. ही अशी 2 पाण्याची टाकी आहेत. बुरुजातून जे आपण दरवाजातून आतमध्ये आलेल्या डाव्या हाताला अशी 2 पाण्याची टाकी आपल्याला दिसते. मित्रांनो, ती जी आता 2 पाण्याची टाकी पाहिली आपण, तिथून थोडंसं पुढं आलो की डाव्या हाताला हे धान्य कोटर आहे बघा. पूर्ण हे जो काळा खडक आहे, कातळ आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये कोरलेला आहे. तर आपण आतमध्ये जरा बघूया कसं दिसतंय ते. बॅटरी सोबत घेतलेली आहे मी. इथं आपण स्टे करू शकतो. तर लास्ट टाइम जेव्हा आपण हडसर किल्ल्यावर गेलो होतो, तिथे आपल्याला व्यवस्थित शूट नव्हतं करता आलं. तर आपण आता इथं मात्र बघूया अशा पद्धतीने आहे. गणपतीची मूर्ती दिसते इथं बघा. हे सगळं दगडात बांधकाम केलेलं आहे सर्व. तर आपण आतमध्ये जाऊया आता. हे बघा, इकडे एक कोपरा आहे. इथं आपण राहू. हा एंट्रन्स आहे. आवाज घुमतोय माझा. इथं बघा देवळे आहेत. हे 3रं कोटर आहे उजव्या हाताला. बापरे, हे पण खूप मोठं आहे. पायऱ्या आहे सगळ्या. जाऊया आपण. कोपरा याचा हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.
मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8:15 आणि टेंट मी सेट केलेला आहे. जो चिलखती बुरुज जो आहे वर खाली धान्य कोठार पण होतं, तिथं मी टेंट सेट करू शकलो असतो, पण तिथं खूपच काय म्हणू पॅक जागा होती. त्याच्यामुळे मी इथं जो चिलखती बुरुज आहे तिथं वर टेंट सेट केलेला आहे. तुम्ही टेंट पाहू शकता. आता वाजले 8:15. फ्रेश पण झालेलो आहे मी. तर आता सर्व पाणी पण आणलेलं आहे. तर सर्वप्रथम आता आपण पाणी उकळून घेणार आहोत. आजचा बराच व्हिडिओ आता अंधारातच होणार आहे, कारण की लाईट पण नाही आहे. हेडलाईट जी आहे तिची पण बॅटरी डाऊन झालेली आहे, तर हा सुद्धा प्रॉब्लेमच झाला. तर सर्वप्रथम पाणी उकळायला ठेवूया आपण. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही इथं बघू शकता सर्व मी मटेरियल जे आहे ते सर्व काढून ठेवलेलं आहे. यात सुद्धा आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे गरम. इथे या पिशवीमध्ये पाणी आहे, अजून एक पातेलं तरी पाणी असेल अजून. तर बघूया आता कसं मॅनेज करता येईल. सर्वप्रथम आता आपण हे पाणी उकळून घेणार आहोत. यातून थोडंसं ग्रीन टी किंवा कॉफी पिणार आहे आणि त्यानंतर आपण लगेच काय म्हणूया आपण डिनरची तयारी करणार आहोत. हे बघा मित्रांनो, पाणी चांगलं उकळलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण ग्रीन टी पिणार आहोत. तर हा कप मी धुवून घेतलेला आहे. तर मी आता जे फ्लेम आहे गॅस बंद करतो पूर्ण आणि ग्रीन टी साठी मी 1 कप जे आहे उकळलेलं पाणी घेतो. तर मित्रांनो, ग्रीन टी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. तर सर्वप्रथम मी ग्रीन टी घेणार आहे. जेवायला नसलं तरी चालेल, पण रात्रीचं जे आपण 1 लिटर पाणी इलेक्ट्रिक टाकून घेणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर जर का तुम्हाला क्रॅम्प आले थाईजमध्ये किंवा काफमध्ये तर तुम्हाला खूप पेन होईल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, जे मी आता पाणी उकळलेलं आहे तर सर्वप्रथम ते गार झाल्यानंतर जी प्लॅस्टिकची बॉटल आहे त्यामध्ये मी 1 लिटर पाणी भरून ठेवणार आहे रात्री पिण्यासाठी. त्यामध्ये इलेक्ट्रोल पावडर मी मिक्स करणार आहे थोड्या वेळाने. आणि उरलेले जे पाणी आहे त्या पाण्यातून आपण मुगाची खिचडी करणार आहोत. हे बघा, आज सुद्धा आपण मुगाची खिचडी आणलेली आहे. शुगर नाही आहे यामध्ये. आज मी पूर्ण ओपन मध्येच बसलेलो आहे. पूर्ण आकाश आहे माझ्यावर. इतक्या छान स्टार्स मला दिसत आहेत. 2 मेणबत्त्या मी मागे पुढे लावलेल्या आहेत. मगाशी वारा असल्यामुळे मेणबत्त्या पेटवता येत नव्हत्या, पण आता 2 मेणबत्त्या लावलेल्या आहेत. मोबाईलची एक बॅटरी आहे आणि एक छोटी जी बॅटरी आहे ती एक छोटी बॅटरी आहे. चला पुढच्या तयारीला लागूया. मित्रांनो, पाणी उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पण आपण हे बघा, माझ्याकडे 1 लिटर पाणी आहे की जे रात्री मला त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल पावडर टाकून प्यावं लागणार आहे थोडं थोडं, का तर मला क्रॅम्प अवॉइड करण्यासाठी. आणि सध्या पातेल्यात जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आहे. त्याच्यामुळे आपण हे जे मुगाची खिचडी आणि जे छोले आहे हे करणार नाही होताच, कारण की पाणी नसल्यामुळं प्लॅन फसलेला आहे आपला. आणि पुन्हा जर का पाणी आणायचं असेल तर खूप लांब जावं लागणार आहे. पण जसं आपण पाणी जपून वापरत नाही, पण अशा ठिकाणी आपल्याला पाण्याची किंमत कळते. असं 5 मिनिटं हे बॉईल होईल, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर तुम्ही पाहू शकता, हा मूग डाळ हलवा थोडा गरम केलेला आहे आपण. अजून थोडासा गरम व्हायला हवा होता असं वाटतंय, पण ठीक आहे. याचा सुगंध तर खूप छान येतोय. आपण टेस्ट करूया आता मूग डाळ हलवा. छान आहे, खूप स्वीट आहे.
तर आपल्याला जेवण आता हेच करावं लागणार आहे आज. हे बघा मित्रांनो, इथे मी टेंट सेट केलेला आहे आणि बाजूने तुम्ही बघू शकता सगळा बुरुज आहे. हा सेमी सर्कलमध्ये बुरुज आहे आणि इथं सगळं गॅस स्टोव्ह वगैरे आहे. इलेक्ट्रॉलची पाण्याची बॉटल आहे. 2 मेणबत्ती, इकडे एक मेणबत्ती लावलेली आहे, इकडे एक मेणबत्ती लावलेली आहे. आणि ते बाकीचे जे खाद्यपदार्थ वगैरे ते इथेच ठेवलेले सध्या आपण. आता इथून पुढे एक चौर दरवाजा आहे, त्याचा आपण शूट करूया. रात्रीचं शूट खालीच आहे, बाजूलाच आहे, त्याच्यामुळं शूट करून आपण येऊन झोपणार आहोत. गडावर कोणच नाही, मी एकटाच आहे आता. हे तुम्ही पाहू शकता. या इथून त्यावेळेस चौर दरवाजा आहे. समजा शत्रूंनी जर का आक्रमण केलं तर पटकन आपल्याला इथून निसट ठेवा. तर एक माणूस जाईल अशी ही जागा आहे. तर आपण अगदी सावकाश शांत जाणार आहोत. हो, इथं खाली जाण्यासाठी जागा आहे. तुम्ही वर बघत असाल कसं आहे. हे खाली इथून जाऊ शकतो आपण. तर आपण आता खाली जाऊया हळूहळू. साप वगैरे काय बघावं लागेल व्यवस्थित. हे बघा तिथे समोर बाहेर निघतो आहे. इथून आपण आतमध्ये आलो. इथून आपल्याला बाहेर निघायचं आहे. इथे थोडी मोठी पायरी आहे, त्याच्यामुळे खाली बसून मी उतरणार आहे, कारण की ऑलरेडी खूप दमलोय. इथे सुद्धा बघा खूप मोठी पायरी आहे. मित्रांनो 9:30 वाजलेले आहेत. मी आता टेंटमध्ये आलेलो आहे. टेंटमध्ये मी माझ्यासोबत मोबाईल, त्यानंतर इलेक्ट्रॉलची जी 1 लिटर पाण्याची बॉटल आहे ती सोबत ठेवलेली आहे. रात्री जेव्हा थोडीफार जाग गेली मला त्यावेळेस मी ते पाणी पिणार आहे, जेणेकरून क्रॅम्प येणार नाही. त्यानंतर एक बॅटरी सोबत ठेवलेली आहे. आणि टेंटच्या आजूबाजूला मी सगळीकडे कापूर टाकून दिलेला. कापराच्या ज्या हे असतात कापूर सगळीकडे मी टाकून दिलेलं, कारण की त्याच्या सुवासामुळं उंदीर किंवा काही कीटक वगैरे जवळ येणार नाही. आणि 2 मेणबत्त्या सुद्धा मी बाहेर लावलेल्या आहेत. मेणबत्त्या अशा ठिकाणी लावल्या आहेत की जेणेकरून बाकीचा आजूबाजूला गवत नाहीये, खडक आहे हे बघून मी 2 मेणबत्त्या लावलेल्या आहेत. तर आता 9:30 वाजलेले आहेत. आता आपण मी झोपणार आहे आता. तर आता सकाळीच भेटूया आपण. गडावर मी एकटाच आहे आता. तर सकाळी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवेल की मी कुठं झोपलो नक्की, बुरुज कसा आहे, आजूबाजूचा जो निसर्ग आहे किंवा दऱ्याखोरा आहे ते सर्व मी तुम्हाला सकाळी दाखवेल. तर भेटूया सकाळी. गुड नाईट, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण उठत आहोत. टेंट मध्येच आहे मी. टेंटच्या वर सेंटरला बघा तुम्ही पाहू शकता उजेडलेला आहे, कारण की आपण आज ओपन मध्येच झोपलेलो होतो. तर आपण उठूया पटकन आणि बाहेरचा व्ह्यू बघूया. हे बघा बाहेर सगळं उजेडलेलं आहे. वर तिथे पर्यटक आलेले आहे सकाळी सकाळी, त्यांचा आवाज येतो. एक ग्रुप आलेला आहे.
तर मी तुम्हाला बाहेरनं सर्वात प्रथम एक व्ह्यू दाखवतो, त्यानंतर आपण फ्रेश होऊया. तर मित्रांनो, हा आहे सर्व चारी बाजूंचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो, 360 व्ह्यू. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, खाली आपण सर्व ग्रीन टी वगैरे केलेलं होतं सामान, सगळं तसंच आहे. सगळं आपण गोळा करणार आहोत, कचरा गोळा करणार आहोत. आणि इथं हा आपला टेंट आहे की यामध्ये आपण स्टे केला होता. आणि हा बुरुज बघा, सेमी सर्कल तुम्ही बघू शकता. किती मोठमोठे दगड आहेत, किती मोठमोठे दगड रचून हा बुरुज केलेला आहे. बघा, काही दगड ढासळलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता सध्या आपण सिमेंट बांधकाम करतो. तिथं बघू शकता तुम्ही, हे जे आहे हे चुन्याचं बांधकाम आहे. मे बी की त्यावेळेस चुना यूज केला जायचा, त्याच्यामध्ये अजून काय काय टाकत असतील ते बांधकाम करण्यासाठी. बुरुजाच्या थोडंसं पुढे येऊन मी एक शूट करतोय. हे बघा मित्रांनो, इथून सुद्धा तो कातळदरा धबधबा दिसतोय. इथून संपूर्ण अशी व्हॅली दिसते तुम्हाला. मित्रांनो, सूर्योदय झालेला आहे. 7:45 वाजलेले आहेत. डोंगरांच्या पार तिथे जो उंच डोंगर आहे त्याच्यामधून सूर्य वर आलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे मागे इथं आपण टेंट सेट केला होता, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथं कोणताही कचरा न ठेवता, किंवा जिथं आपण काल सर्व चहा वगैरे केला होता, बॅग रेडी केलेली आहे, आवरून मी रेडी झालेलो आहे. तर मागे कोणताही कचरा न ठेवता आपण पुन्हा निघालेलो आहोत. हा जो चिलखती बुरुज आहे, इथं आपण स्टे केला होता. आणि इथून बघा तुम्ही उजव्या हाताला खाली कोपऱ्यात चोर दरवाजा आहे. काल रात्री आपण शूट केलं होतं इथं, तर आज दिवसाचं पुन्हा एकदा आपण शूट करणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर पूर्वीच्या काळी काय असायचं, प्रत्येक गडावर किल्ल्यांवर समजा शत्रूने जर का ताबा घेतला, तर आपले जे काही प्रजा असेल किंवा जे काही सैनिक असतील, एकदम शेवटच्या क्षणाला जर का आपल्याला निघून जाण्यासाठी असे चोर दरवाजे असतात की त्यातून फक्त एका वेळेस एखाद दुसरी व्यक्ती जाऊ शकेल असं, आणि तिथून आपल्याला निसटता येईल. ते बघा, अशा पद्धतीने. तर मी आता पुन्हा खाली जाणार आहे. आणि हे बघा, याच्या बाहेर पुन्हा एक असा बुरुज आहे, याला संरक्षण देण्यासाठी. हा जो मेन बुरुज आहे, हे बघा, हा जो उंच मुख्य बुरुज आहे त्याला संरक्षण देण्यासाठी हा अजून एक असा बुरुज त्याच्या बाहेर बांधलेला आहे. आणि हा आहे चोर दरवाजा. इथून आपण बाहेर आलो. अशा पद्धतीने निसटण्यासाठीचा तो मार्ग असायचा शेवटच्या क्षणाला. हा रस्ता इथून पुढे असा जातो.
मित्रांनो, इथून आपण वर आलेलो आहोत आणि इथं वाटेमध्ये आपल्याला एक पाण्याची टाका लागलेला आहे. सध्या पाणी नाही याच्यामध्ये, कोरडं आहे. आणि इथून आपल्याला वर जी टेकडी आहे इथं जायचं आहे, कारण की वर अजून एक मुख्य बुरुज आहे, तर तिथं सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर आपण जाऊया आता. पाय ठेवलं जागा नाही अडकली. मित्रांनो, या बुरुजावर आपण होतो आता. तर इथून आपण आताही चालत, हे बघा, इथून आपण या टेकडीवर आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे समोर. तो पोल दिसतो बघा तुम्हाला, तिथे एक बुरुज आहे. ते सगळ्यात उंच जागा आहे या गडावरची. वाटेमध्ये इथं अजून एक पाण्याचे टाके आपल्याला दिसतंय. हे बघा, इथं पाण्याचा टाका आहे आणि इथे स्मृतिशिळा असेल, दगड इथे दिसतोय उभा. हा काय प्रकार आहे सांगता यायचं नाही मला, पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. हे बघा, इथं काय आहे, खड्डा आहे मध्ये त्या दगडाला. हा उभा दगड स्मृतिशिळा वगैरे असू शकतो. हा इथं सुद्धा वर आल्यावर आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा, अशा पद्धतीने वाड्यांचे अवशेष आहेत. इथे एक पिंड आहे दगडात कोरलेली, बघू शकता. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. बॅग पहिली मी इथे ठेवतो. हे बघा, खाली पर्यटक दिसतात, वरत येत ते. इथे मंदिर आहे भैरवनाथाचं. तिथून आपण वर आलो होतो आणि इथे हे पाण्याचा टाका आहे, तिथून आपण पाणी घेतलं होतं. आणि जो मागे आपण बुरुज पाहिला जिथं आपण स्टे केला, तिथून पुन्हा मी रात्री इथून पाणी घेऊन गेलो मी. इथून एक पाण्याचा टाका दिसतो, तिथं वर येऊ आपण. श्रीवर्धनची सगळ्यात वर उंच जागा, तिथं आपण आता आलेलो आहोत. हे बघा, इथे एक पाण्याचा टाका आहे. पुढे अजून एक बुरुज आहे. हे बघा, इथे एक बुरुज आहे अजून. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत फायनली श्रीवर्धनच्या एकदम टॉपवर, सगळ्यात उंच जागेवर. आणि इथून मी तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू दाखवणार आहे, तर त्याचा तुम्ही आनंद घ्या. हे बघा, पाहू शकता तुम्ही, सगळे डोंगरच डोंगर दिसत आहेत आणि त्यांचे जे उंच जे पीक आहेत ते आपल्याला दिसत आहेत. माझ्या मागे सूर्य आहे.
मित्रांनो, पुन्हा एकदा वरून आपण धान्य कोठारांपाशी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे समोर धान्य कोठार आहे. खालच्या टप्प्यावर गेले की 2 पाण्याची टाकी आहेत. आता आपण रिटर्न चाललेलो आहोत. पलीकडे एक बुरुज आहे, बघूया तिथे जायचं का नाही. मित्रांनो, आता आपण जिथून धान्य कोठारच्या इथं पोहोचलो होतो तिथून थोडंसं पुढे गेलो होतो. पुन्हा एक स्थानिक व्यक्तीला आपण विचारले का गुहेबद्दल, तर त्यांनी सांगितलंय रस्ता. तर आपण तिथे चाललोय, बघूया ती गुहा सापडते का नाहीये. काल पण मी रात्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती गुहा, कारण की पाणी येताना पाणी आणायचं होतं त्यावेळेस मी याच रस्त्याने आलो होतो, तेव्हा तर काय मला दिसली नाही. तर आता बघूया, तर पुन्हा आपण रिटर्न चाललेलो आहोत ती गुहा पाहण्यासाठी. काल रात्री आपण याच वाटेने पाणी आणायला चाललो होतो, अंतरामुळे लक्षात नाही आलं. ते बघा बाजूला पूर्ण इथं तटबंदी आहे, खाली खूप खोल दरी आहे. तर त्या तटबंदीवरून आपण, माझ्या उजव्या हाताला ती दरी आहे म्हणजे तटबंदी, आणि पूर्ण असं कातळ कडा आहे. आणि ऍक्च्युली तटबंदीवरून आपण चालत चाललोय आता. मित्रांनो, इथून खाली उतरून बघा, समोर ते तुम्हाला जिने दिसत 3-4 खाली निमुळते, तिथून बहुतेक खाली जायला मार्ग असेल. तर जाऊया आपण तिथे. मित्रांनो, फायनली सापडलेली आपली जागा ती. हे बघा, इथे खाली ते जागा आहे जाण्यासाठी, चोर दरवाजा इथे सुद्धा आहे. त्या पायऱ्या बघा, एक पाय बसेल अशा निमुळत्या पायऱ्या आहेत. तर आपल्याला सावकाश जायचं आहे. बॅग आहे माझ्यासोबत जड, मी एकदम इथे सगळं गवत वाढलेलं आहे. इथं शक्यतो पर्यटक येत नाहीत. आणि हे बघा, इथे सुद्धा एक चोर दरवाजा आहे, पण ही सगळी माती जी आहे आजूबाजूला, त्याच्यामुळं तो बुजलेला आहे दरवाजा. असं माती सगळी पाण्यामुळे वाहून आलेली असेल. तो पूर्ण याची कमान पण तुम्ही बघू शकता. तर आता हे बघा, इथून बाहेर आलेलो आपण. हा वर बुरुज आहे. इथे पायवाट आहे एक. आपण जाऊया पुढे. फायनली आलो आपण त्या गुहेपाशी. बाप रे मित्रांनो, इथून खाली उतरलो आपण आता. तर आता ही बघूया गुहा किती लांब आहे, काय आतमध्ये नक्की. बाप रे, बघा तुम्ही स्ट्रक्चर कसं आहे, जबरदस्त गुहा आहे. अशा गुहेत डायरेक्ट आपल्याला जाता येणार नाही. तर आपल्याला आधी 1-2 दगड तिकडं फेकून मारावे लागतील. इनकेस जर का काही प्राणी वगैरे असेल तर बाहेर येईल. कुठं खूप वटवावळ दिसते बघा. ही गुहा किती आतमध्ये गेलेली आहे. चला जाऊया आतमध्ये. अरे यार, बॅटरी नाही माझ्याकडे. फार पुढेपर्यंत गुहा आहे मित्रांनो. वटवागळ फिरते सगळी. सावायचं आहे का तर पटके निघायचं काहीतरी. पूर्ण अंधार आतमध्ये गुहा ही. अजून आतमध्ये जर गेलो असतो मी, पण पुरेसा प्रकाश नसल्यामुळं आतमध्ये जाता येणार नाही. मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे. थोडं पुढे जाऊया.
हे बघा पूर्ण वटवागळे इथं. बाबा 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 सगळी वटवागळं आहेत. तर आपण रिटर्न जाऊया. तेव्हा जर काय आला, खूप वटवागळं आहेत आतमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडं पुढे जाता नाही आलं. तरी बरेच मी आतमध्ये आलो गुहेत. इथं कोणीच पर्यटक येत नाही. तर ही गुहा जबरदस्त आहे. बॅग वरच ठेवली होती मी. तर अशा पद्धतीने आतमध्ये लांबच्या लांब गुहा आहे. आपल्याला लाईट कमी होती आणि वटवागळं खूप आहेत. जवळजवळ शेकडो वटवागळं वर आहेत. त्याच्यामुळं थोडंच राहिलं होतं, एक साधारणतः 20 फूट, 20 ते 30 फूट. आणि तिथून पुढे अजून एक होल होतं आणि तिथं पुढे पॅक झाली ती गुहा. प्रकाश कमी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही ते. तर आपण आता इथून निघूया, तिथून आपण जाऊया आता. ठीक आहे मित्रांनो, गुहा पाहून झालेली आहे आणि आता आपण पुन्हा चाललोय रिटर्न. पुन्हा आपल्याला धान्य कोटर लागणार आहेत. तटबंदीवरून आपण चालत चाललोय. नाश्ता चहा अजून काहीच घेतलेलं नाहीये. मग थोडंसं. दादा काय नाव तुमचं? दिवसभर तुम्ही सरबतच विकता का पर्यटकांना? बरं बरं. मग घेतात का लोक सरबत? घेतात ना. गर्दी कधी असते जास्त? शनिवार रविवार असते. मग तुम्ही खाली गावातच राहिलाय का? बरं. मित्रांनो, अंकुश दादा इथं मला भेटलेले आहेत. आता मी त्यांच्याकडे 2 लिंबू सरबत घेतलेले आहेत. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सिटीमध्ये राहतो, शहरात राहतो, आपण मल्टिप्लेक्समध्ये जातो, बर्गर पिझ्झावर आपण हजारो रुपये खर्च करतो. आणि ज्यावेळेस आपण गड किल्ल्यांवर येतो तर पाण्याच्या बाटलीमागं 5-10 रुपये जर का त्यांनी जास्त घेतले तर लगेच तुमचा जीव खालीवर होतो. तरी मानसिकता बरोबर नाहीये. कारण की इथले जे स्थानिक लोक आहे ते आपल्याला माहिती देतात. अंकुश दादांनीच मला ती गुहेला कसं जायचं त्याचा मार्ग सांगितला होता. तर आपलं पण थोडंसं काम आहे की त्यांचं जे पोट आहे ते आपल्या पर्यटनावर अवलंबून आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इथं येईल नक्की कुणाकडनं ना कुणाकडनं काही ना काही लिंबू सरबत घ्या, कोकम घ्या, काकडी घ्या. पाण्याच्या बाटली मग 5-10 रुपये ते एक्स्ट्रा घेतील, कारण की त्यांना ते डोक्यावर कॅरी करून आणावं लागतं. त्याची तुम्हाला थोडीशी जाण असू द्या. तर कृपया करून तुम्ही अशा लोकांनाही हेल्प करत जावा. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, खाली आलेलो आहोत आपण आणि अशा पद्धतीने आजचा जो व्लॉग आहे आपण इथे थांबवत आहोत. अतिशय सुंदर ट्रेक झालेला आहे. तर भेटूया पुन्हा पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.